कोल्हापूरच्या पारंपरिक भक्तीतही आता फिफा वर्ल्ड कपमुळं वेगळेपण पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात शिगेला पोहोचलेल्या फुटबॉल फिवरमुळं यंदा संकष्टी चतुर्थी दिवशी कोल्हापुरातील अनोख्या 21 दिवसांच्या पेढा गणपती या घरगुती बाप्पांचे दर्शन वेगळ्या रूपात भक्तांना घेता येत आहे. शरद श्रीकांत बोंबाडे यांच्या घरातील मूळ मातीची मूर्ती, ज्याला स्थानिक लोक पेढा गणपती म्हणून ओळखतात, यंदा फिफा वर्ल्ड कपच्या थीमनुसार सजवून या गणपतीची विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे. मोरया. मी शरद श्रीकांत बोंबाडे. आमच्या घरातील हे मूळ मूर्ती आहे. पेढा गणपती असं याचं नाव आहे. गणेश चतुर्थीमध्ये मूळ मातीची मूर्ती ही 21 दिवसाकरता प्रतिष्ठापित केली जाते. तर या गणपतीला विशेष असा पेढ्यांचा नैवेद्य प्रिय असल्यामुळे या गणपतीचं नाव पेढा गणपती असं पडलेलं आहे. तर दर संकष्टीला आपण या मूर्तीची या ठिकाणी विशिष्ट अशी दरवेळेला दर संकष्टीला विशिष्ट प्रकारच्या पूजा बांधून या ठिकाणी पूजा केली जाते. तर पेढा गणपतीच्या दर्शनासाठी दर संकष्टीला खूप लोक येत असतात. इतर वेळी ही मूर्ती देव्हाऱ्यामध्ये असते, पण संकष्टी दिवशी लोकांची गैरसोय होऊ नये याच्याकरता आम्ही खाली या ठिकाणी या गणपतीची पूजा करतो. तर पेढा गणपतीची जी 21 दिवसाची मूर्ती असते त्या मूर्तीची देखील याच ठिकाणी प्रतिष्ठापना होऊन 21 दिवस ती विराजमान झालेली असते. तर दर संकष्टीला आम्ही वेगवेगळ्या पूजा बांधत असतो. तर आता सध्या सगळ्या जगामध्ये फिफा वर्ल्ड कपचं फिवर चालू आहे. तर आपलं कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूर म्हणजे फुटबॉलची जान आहे. आणि असं बघण्यात येतं की संपूर्ण इंडियामध्ये जर फुटबॉलचं जास्त प्रेम जर कुठं दिसत असेल तर ते कोल्हापुरात दिसतं. आणि आज आम्ही आमच्या या बाप्पाची पूजा फिफा वर्ल्ड कपच्या अनुषंगाने बांधलेली आहे. बाप्पांना देखील आम्ही वर्ल्ड कप मध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. इन्व्हॉल्व्ह करण्याचं कारण एकच आहे की आमची देखील इच्छा आहे की या सगळ्या टीम मध्ये आपल्या इंडियाची टीम या फिफा वर्ल्ड कप मध्ये आलीच पाहिजे आणि याच्याकरता बाप्पांना आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. मग 100% मी हे सांगू शकतो की फिफा वर्ल्ड कप साठी जर इंडियाचं सिलेक्शन झालं तर त्यातली निम्म्याच्या वर टीम मधली मुलं ही कोल्हापूरचीच असतील याची मला 100% गॅरंटी आहे. कारण की कोल्हापुरातल्या मुलांचा फुटबॉल बाप आहे. अगदी मुलं इतक्या चांगल्या पद्धतीनं फुटबॉल खेळतात. तर याची देखील कोल्हापुरातल्या प्लेयरांची देखील सरकारनं दक्षता घ्यावी आणि फिफा वर्ल्ड कप साठी या मुलांचं कसं सिलेक्शन होईल हे बघून, त्यांचा खेळ बघून त्यांचं सिलेक्शन करावं ही आमची बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून याकरता आम्ही आज बाप्पांना फिफा वर्ल्ड कपच्या थीम मध्ये इन्व्हॉल्व्ह करून आमचा भारत हा पुढच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये यावा ही प्रार्थना केली आहे. या सजावटीमध्ये मुख्य जे आहेत म्हणजे पोर्तुगाल म्हणा किंवा अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन यांचे प्लेयर दाखवलेले आहेत. शिवाय आपण गोल देखील तयार केलेले आहेत, फुटबॉल देखील ठेवलेले आहेत आणि छोटस बाप्पाभोवती पिच तयार केलेला आहे. आणि वर्ल्ड कपच्या ट्रॉफी देखील ठेवलेल्या आहेत. या वर्ल्ड कपची ट्रॉफी एकदा ना एकदा तरी आपल्या इंडियात आलीच पाहिजे याच्याकरता आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे.